जय जय रघुवीर समर्थ। जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा। जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 176 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी गुण आणि रूपाने बांधलेलं हे भगवंताचं असलेलं अस्तित्व, याच्या पलीकडे या आत्माराम तत्वाची संकल्पना आपल्या समोर ठेवली आणि या गुण आणि रूपाच्या आधाराने असलेल्या सगुण भक्तीतूनच या निर्गुण निराकारापर्यंत जाता येतं, याचं महात्म्य देखील आपल्याला त्यांनी समजावून सांगितलं। तरी देखील एक आपल्यासारख्या सामान्य जीवांना प्रश्न पडतोच की हा मुख्य देव नेमका कसा आहे, कुठं राहतो तो, कुठं आहे त्याचं अस्तित्व। आणि यासाठी समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये या सगळ्या ब्रह्मांडाची व्यापकता समजावून सांगतात। काय म्हणतात समर्थ? जगी द्वादशादित्य हे रुद्र 11। या जगामध्ये 12 सूर्य आहेत, 12 आदित्य आणि 11 रुद्र आहेत। जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा। असंख्य असे इंद्र या सर्व ब्रह्मांडामध्ये राज्य करत आहेत। असंख्यात संख्या करी कोण शक्रा। अशा या व्यापक पसरलेल्या ब्रह्मांडामध्ये जगी देव धुंडाळिता आढळेना। अशा या ब्रह्मांडामध्ये या मुख्य देवतेला शोधायला जावं तर तो देवता, तो मुख्य देव, तो आत्माराम काही केल्या सापडत नाही। जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा। जगी देव धुंडाळिता आढळेना, परी मुख्य तो कोण कैसा कळेना। यामध्ये मुख्य कोण आहे? हा थोरला देव, ही जी समर्थांची अत्यंत आगळी वेगळी अशी या आत्मारामाला मारलेली हाक आहे ना, तो मुख्य देव कोण हे काही केल्या सामान्य पातळीवरती लक्षात येत नाही। समर्थांच्या या श्लोकाचा सज्जनो हा सरळ अर्थ आहे। बघा, आपण आपल्या प्रत्येकाला जर आपण आपल्या सद्गुरूची उपासना करताना जो आपण जयघोष करतो ना, त्याकडे जर आपण थोडंसं लक्ष वेधलं तर आपल्या स्वाभाविकपणे आमच्या गोंदोल्यामध्ये काय किंवा अनेक ठिकाणी मी बघतो, सद्गुरूचा जयघोष करताना एक वाक्य वापरलं जातं, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी पसरलेल्या या ब्रह्मांडाचा नायक। बऱ्याचदा आम्ही हे शब्द अगदी सहज उच्चारण करतो, जयघोष करतो, पण या अर्थाच्या मागे दडलेला भावार्थ, गुढार्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही। या ब्रह्मांडाची व्याप्ती किती आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी। मनुष्याची कल्पना जिथपर्यंत जाऊ शकते त्याच्याही पलीकडं अनंत असं हे ब्रह्मांड पसरलेलं आहे। आणि याला साक्षात प्रमाण आहे नासाचं। आता नासाने इतक्या प्रचंड मोठ्या मोठ्या दुर्बिणी बनवलेल्या आहेत,
ते हबल दुर्बीण आपण ऐकलेलं असेल. अनेक देशांमध्ये आता अवकाश क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे. पण त्यामध्येही जर ॲडव्हान्स्ड सिस्टम कोणाकडे असतील तर त्या नासाच्या आहेत. असं जर आपण समजलं तर नासा म्हणतंय की आमच्या सगळ्या दुर्बिणींच्या आधाराने कितीही जरी आम्ही आमची बुद्धिमत्ता कौशल्यपणाला लावलं तरी या ब्रह्मांडाच्या 1% एवढी देखील आम्ही आमचं संशोधन करू शकत नाही. 1%. बघा, आपल्याकडे देखील नवग्रहांची मालिका सांगितली जाते. त्या नवग्रहामध्ये प्लुटो आहे की नाही याच्यावरती देखील संशोधन चाललेलं आहे. त्या प्लुटोपर्यंत देखील आम्ही पोहोचू शकत नाही. म्हणजे एक सूर्यमालिका, एक जी आपली ही कुटुंब व्यवस्था आहे नवग्रहांची, त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये देखील जो अंतिम घटक आहे तो आहे की नाही, त्याचं अस्तित्व आहे की नाही, हे देखील आम्ही सांगू शकत नाही. आता आपल्या सूर्यमालिकेचा जर विचार केला तर आम्ही एक सूर्य या केंद्रबिंदूच्या भोवती हे नवग्रह आम्ही फिरतो आहोत. पृथ्वी देखील त्याच्यातलाच एक घटक आहे. आता या साध्या सूर्यमालिकेचा, आता साध्या हा शब्द वापरणं देखील खरं तर अत्यंत हास्यास्पद आहे. अहो, साधं मला आठवतं, मी काही वर्षापूर्वी कॅनडाला पहिल्यांदाच गेलो होतो. ते विमान चालतंय चालतंय चालतंय, किती वेळ चाललंय. आकाशामध्ये बघून बघून असं वाटायला लागलं की बहुतेक सगळं विश्व संपून गेलंय, तरी देखील ते अजून येतच आहे. एवढा लांब, एवढी विस्तीर्ण ही सृष्टी आहे. मध्यंतरी मी त्या डिस्कवरी चॅनलवर बघत होतो की पॅसिफिक ओशन हा मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. प्रशांत महासागर, त्याची खोली, त्याची व्याप्ती, हे सगळं काही मनुष्याला, म्हणजे ज्या पृथ्वीवरती आपण राहतो त्या पृथ्वीचं देखील ज्ञान आपल्याला होणं शक्य नाही. आपल्या भारत देशामध्ये जरी आपण राहिलो आणि हिमालयापासून केरळापर्यंत फिरायचं ठरवलं तर दमछाक होऊन जाईल. एवढा प्रचंड मोठा आपला हा देश आहे. त्या देशामध्ये देखील महाराष्ट्राचे सगळे जिल्हे कोणाला सांगायला सांगितले तर सांगता येणार नाहीत. अहो, आम्हाला आमचं घर आणि आमच्या आजूबाजूला असलेली पंचक्रोशी सोडली ना तर त्याचं देखील धड ज्ञान नसतं. अशी परिस्थिती आहे. आणि आजकाल तर या बंगला पद्धतीमध्ये राहणाऱ्या माणसाला आपल्या शेजारी कोण राहतं हे देखील माहीत नसतं. मनुष्याला खरंच ब्रह्मांडाचं ज्ञान होणं अशक्य आहे. अशक्य. म्हणजे मला सांगायचा उद्देश असा होता की या सूर्यमालिकेला मी साधा जो शब्द वापरला ना, त्यावरून मला हे हास्यास्पद लक्षात आलं की अरे, आपल्याला तर आपली पंचक्रोशी देखील धड माहीत नाही. ही एवढी अनंत सूर्यमालिका पसरलेली आहे. म्हणजे इथून मंगळावरती काही ग्रह मागं जायचं असेल तर त्याला ध्वनी वेगाने जाणारं जे त्यांचं रॉकेट आहे त्याला देखील कित्येक 3-3, 4-4 महिने मंगळावरती पोहोचायला लागणार. आणि आयुष्य जाईल मंगळावरती पाणी आहे की नाही शोधण्यासाठी. खरोखर या ब्रह्मांडाचा विस्तार. आणि सज्जनो, हा केवळ एक सूर्य आहे. आपण म्हणाल म्हणजे एकच सूर्य म्हणजे? थोडं संशोधन करून बघितलं तर लक्षात येईल. बघा, आमच्या समर्थांचं वैज्ञानिक दृष्टिकोन किती आहे. ते म्हणतात जगी द्वादशादित्य हे रुद्र 11. या जगामध्ये 12 सूर्य आहेत. आपण म्हणाल बापरे, हे समर्थांना कसं माहिती? सज्जनो, मी आत्ता या श्लोकाचा अभ्यास करत असताना बघत होतो तर आत्तापर्यंत नासाला देखील एवढ्या एका प्रिन्सिपलपर्यंत येता आलं की या सूर्याच्या पलीकडे देखील अनेक सोलर सिस्टम्स आहेत. आणि आपला एक सूर्यमालिकेचा जेवढी व्याप्ती आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ सूर्यच आहे. मग त्याच्या भोवती फिरणारे त्यांचे ग्रह किती असतील माहीत नाही. आणि त्यांनी आत्तापर्यंत काहीतरी 7 सूर्यांची नावं देखील ठेवलेली आहेत. म्हणजे मला वाटतं त्यांच्याही बुद्धीचा विकास होतोय हळूहळू. जे समर्थांसारख्या संतांनी कुठल्याही दुर्बिणीशिवाय केवळ या ब्रह्मांडामध्ये एकरूपतेने जाऊन ओळखलं की या ब्रह्मांडामध्ये 12 सूर्य अस्तित्वाला आहेत. मग 12 सूर्यानंतर तरी या ब्रह्मांडाचा विस्तार थांबतो का? नाही. एक डार्क स्पेस आहे. ती डार्क स्पेस, ज्याला डायमेन्शन नाहीत, त्याच्यात काळ नाही, एक निर्वात 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 पोकळी, ती किती अनंत पसरलेली आहे कोणालाच माहित नाही. अशा या अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक म्हणजे सद्गुरू असतात. अशा या 12 सूर्यमालिकेमध्ये 7 सूर्यमालिकेपर्यंत आत्ताशी मनुष्याला थोडीशी 0.1%
एवढीशी हिंट लागलेली आहे की असे सूर्य असू शकतात. हो, आपल्याला आपल्या सूर्यमालिकेमध्ये असलेल्या सूर्याचं अजूनही महत्त्व कळालं नाही. बघा का समर्थांनी सूर्योपासना केली? कारण त्या सूर्योपासनेने ते त्या सूर्याशी तद्रूप झाले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सूर्याचे आणखीन मोठे भाऊ याच ब्रह्मांडामध्ये निवास करतायत. जगी द्वादशादित्य रुद्र 11. आणि या सूर्यमालिकेमध्येच 11 रुद्रांचं देखील महत्व आहे. हे 11 रुद्र हे जणू काही या महादेवाचे असलेले हे रुद्र या सगळ्या ब्रह्मांडातल्या या सूर्यमालिकेचा सांभाळ करतायत. मी गमतीने कधी कधी विचार करत असतो की जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, हे 11 रुद्र 12 सूर्यमालिका सांभाळतायत. आपण आपल्या अनुमानाने तर 11 रुद्र आणि 12 सूर्यमालिका, एकेका सूर्यमालिकेचा एक एक रुद्र असं जर धरलं तर एक सूर्यमालिका राहतेच, एक सूर्य राहतोच शेवटी. तो कोण आहे? ज्याच्यावरती कोणाची सत्ता नाही तो आहे आमचा सूर्यकुलाचा रघुवंश, आमचा राम. तो 12वा सूर्य आहे. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11. हे 11 रुद्र देखील एक फार सुंदर संकल्पना आहे. 11 रुद्र म्हणजे हे 11 महादेवाचे अवतार आहेत. या महादेवाच्या 11 अवतारांपैकी 11वा रुद्र कोण आहे? हनुमंत आहे. आपण म्हणतो ना रुद्राला, हनुमंताला 11वा रुद्र म्हणतो. हा 11वा रुद्र काय करतो? बघा, या ब्रह्मांडाला ना 10 दिशा आहेत. 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, एक आकाश आणि एक पाताळ. आपण आपल्या मनाला जर नीट अभ्यासलं तर या मनाला या 10 दिशांच्या पलीकडे कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य नाही, किंबहुना त्याला जाताच येत नाही. तो या 10 दिशांमध्येच फिरत राहतो. मग 11वा रुद्र काय करतं? हा हनुमंत रूपी 11वा रुद्र या मनाला 11वी दिशा देतं. मनाला 11वी दिशा काय आहे? मनाची 11वी दिशा आहे आपल्या आतमध्ये जाण्याची दिशा, साधन करण्याची दिशा. हनुमंताच्या भक्तीशिवाय, उपासनेशिवाय आपल्याला ती 11वी दिशा प्राप्त होत नाही. आणि तोच हनुमंत आमच्या जीवनामध्ये सद्गुरु रूपाने येतो आणि मग सद्गुरु आम्हाला म्हणतो, सद्गुरु म्हणे उठलवलाही वस्तू आपुली शोधून घेई. सज्जनो, ही 11वी दिशा, ही अंतरंगामध्ये उतरण्याची दिशा, या आत्मारामाकडे वळवण्याची दिशा, या 12व्या सूर्याला प्राप्त करण्याची दिशा जो देतो तो हा 11वा रुद्र आहे. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा. आता बघा, आपल्यासाठी मोदी साहेबांचं किंवा आपल्या राष्ट्रपतींचं स्थान हे सर्वोच्च आहे, नो डाऊट. ॲज अ नॅशनल ऑफ इंडिया मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. पण एक जर व्यापक दृष्टीने विचार केला तर या भारताच्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावरती असलेलं सर्वोच्च स्थान, या जगामध्ये काय साधारणतः 180 का 190 देश आहेत. या प्रत्येक देशामध्ये त्यांचा असा एक सर्वोच्च स्थानावरती बसलेला मनुष्य आहे. यांच्यामध्ये एक प्रकारे चढाओढ चालली आहे की कुठला देश श्रेष्ठ, कुठला देश श्रेष्ठ. आपण बघतोच आहोत सध्या. म्हणजे या पृथ्वीवरती एवढे सर्वोच्च नेते, पण त्यांची जर संख्या मोजायला गेलो तर ती काही हजारांमध्ये केवळ या पृथ्वीवरती सर्वोच्च नेते राहतात. तसं या सूर्यमालिकेमध्ये प्रत्येकाचं कुठं ना कुठेतरी काहीतरी वर्चस्व आहे. कुठली ना कुठली तरी, कदाचित मनुष्य योनीमध्ये नसेल पण एका वेगळ्या एलिव्हेशनवर, जे या डोळ्यांनी दिसत नाही, असं एक राज्य त्या ग्रहांवरती देखील असेल. तिथं देखील कोणतरी सर्वोच्च नेता असेल. त्याची देखील ती व्यवस्था त्या पृथ्वीवरती किंवा त्या ग्रहावरती चालत असेल. असं हे केवळ आपल्या सूर्यमालिकेपुरतं झालं. असं प्रत्येक सूर्यमालिकेमध्ये असंख्यात संख्या करी कोण शकरा, असे इंद्र असंख्य आहेत. आता यांना इंद्र हे स्थान का दिलंय बघा, कारण की डोंट टेक इट अदरवाईज, पण हे जे सगळे सर्वोच्च नेते असतात ना, हे नेहमी इंद्रासारखे असतात बघा. आपलं स्थान सांभाळण्यासाठी एक चढाओढ असते, एक स्पर्धा असते, एक ईर्ष्या असते. आमच्या इंद्राला प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आणि ईर्ष्याच लागते बघा.
अहो, त्या रामायणामध्ये देवर्षी नारदांना समाधी काय लागली हरिनाम भजन करताना, तर स्वर्गातला इंद्र लगेच घाबरला. अरे बापरे, देवर्षींना समाधी लागली म्हणजे त्यांना बहुतेक स्वर्गाचं राज्य पाहिजे. अरे कामदेवा, जा देवर्षींना हलव, समाधीमधून उठव, काही कर, त्यांची तपस्या भंग कर. इंद्राने एकच काम केलं, कोण त्याच्या स्पर्धेमध्ये येईल त्याला काही करून त्याच्या तपस्येपासून ढळून देणं, हेच त्या इंद्राचं काम. असे अनंत इंद्र आपलं सिंहासन सांभाळत या ब्रह्मांडातल्या प्रत्येक ग्रहामध्ये आपल्याला दिसतात. अहो, ग्रहात काय, देशात काय, राज्यात काय, नगरात काय, ग्रामपंचायतीत काय, प्रत्येक ठिकाणी इंद्र दिसतात आपल्याला. असंख्यात संख्या खरी कोण शकरा. आमच्या समर्थांनी हे सगळं ओळखलं, त्यामुळे समर्थ म्हणतायत की अरे एवढं अनंत 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 पसरलेलं हे ब्रह्मांड आहे. आणि मग लक्षात घ्या, या प्रत्येकाचं राज्य लिमिटेड आहे, होय की नाही. सूर्यमालिकेमध्ये आमचा सूर्य, पण त्याचं राज्य या सूर्यमालिकेवरती. तसे हे 12 सूर्य, त्यांचं राज्य त्यांच्या सूर्यमालिक. मग या सगळ्यांना मॉनिटर करणारा कोणतरी एक राजा असला पाहिजे, असलाच पाहिजे. ही सगळी सिस्टम लावतंय कोण? बघा, आपल्या इकडं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ना प्रत्येक वेळेला राष्ट्रपतींच्या आदेशानुसार असं लिहून, बाय द ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट असं लिहून त्या गोष्टीचं आपल्याला नोट दिली जाते, पत्र दिलं जातं. आता मला सांगा, काय हे सगळं प्रत्येक वेळेला त्या राष्ट्रपतींना विचारून सांगितलं जातं का? नाही. ही एक पद्धत आहे की इट इज ॲट द ऑर्डर ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे थोडक्यात त्यांच्या अधिष्ठानावरती हे सगळं होत असतं. तसं या ब्रह्मांडामध्ये ॲट द ऑर्डर ऑफ द आत्माराम हे सगळे जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा. यापैकी प्रत्येकाचं राज्य हे ते ॲट द ऑर्डर ऑफ आत्माराम चालतं. पण त्या आत्मारामाला या चर्मचक्षूंनी या ब्रह्मांडामध्ये कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत हा 11वा रुद्र प्रसन्न होत नाही ना, तोपर्यंत त्याचा शोध कधीच लागू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जगी देव धुंडाळिता आढळेना. आमच्या नासाच्या शास्त्रज्ञांना देखील एक कळालं की अरे, आपण आपली बुद्धी कितीही पणाला लावा, कितीही अत्यंत प्रगल्भ अशा दुर्बिणी बनवा, परंतु या ब्रह्मांडाचा अंत आपण बघू शकत नाही. कारण या 10 दिशांना जे मन जातंय ना, ते केवळ एवढंच बघू शकेल. पण जे 11वर रुद्राचं रूपांकित आहेत तेच या 12व्या सूर्यरूपी रघुवंशाकडे वळतील, रामाच्या भक्तीकडे वळतील, आणि मग त्या रामाच्या भक्तीतून आत्मारामाची प्राप्ती होऊ शकते. त्यामुळं जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शकरा. जगी देव धुंडाळिता आढळेना. या मनाच्या आधाराने बाहेर कितीही पळा, बहु हिंडता सौख्य होणार नाही. कितीही कितीही पळा, कितीही जा बाहेर, हा देव काही केल्यास सापडत नाही. आणि मग मनुष्य एका टप्प्यावरती यातून नास्तिक देखील होऊ शकतो. जशी आजच्या काळामध्ये बहुतांश विज्ञानवादी लोक या गोष्टीकडे पाठ करतात की जगामध्ये देव नाहीच. जगी देव ढुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. काही केल्या मनुष्याला हा मुख्य देव कोण आहे हे कळूच शकत नाही. कारण या मनाच्या या 10 दिशांनी तुम्ही त्या मनाला कितीही जरी पळवलं तरी ते मन या 11व्या रुद्राच्या कृपेने ज्या 12व्या आदित्याची उपासना करतं, त्या 12व्या आदित्याच्या कृपेने ज्या या आत्मारामाची प्राप्ती होते, तो आत्माराम काही केल्या जीवाला या मनाच्या 10 दिशांनी भरकटला असता सापडत नाही. म्हणून तर आमचे बाबूजी एका भावगीतामध्ये म्हणतात ना, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आपण आपल्या हृदयामध्येच या 11व्या रुद्राच्या आधाराने या ब्रह्मांड नायकाचा शोध घ्यावा, हेच जणू काही समर्थ आम्हाला सांगत आहेत. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचा अर्थ आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.